एक महत्वाची घडामोड आहे। मी शरद पवारांना सोडायला नको होतं असं काहींना वाटतंय। मी शरद पवारांना सोडलं नाहीये असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। सर्व आमदार पवारांना सांगत होते सरकारमध्ये जाऊ असंही अजित पवार म्हणतायत आणि आता विरोधी पक्षात असल्यानेच कामांना स्थगिती येत होती असं म्हणत त्या ठिकाणी म्हणजेच महायुती सोबत का गेलो याची माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली आहे। न वाटत असं की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं। मित्रांनो, मी साहेबांना सोडलेले नाही। मी साहेबांना सांगत होतो साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे, माझ्या एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांच्याच आहे। सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं का तर कामाला स्टे आला होता। इथं आता कोण बसेल समाजाला विचारा, राजवर्धनला विचारा, आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला म्हणलं लोक मला वेळातच काढतील। पैसे पाठवले पुन्हा स्टे दिला, स्टे बी नव्हता दिला, मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा, जे त्या सरकारने दिला। तुम्ही उद्याच्या 20 तारखेला घड्याळ खून लक्षात ठेवून भावनिक न होता, अजून उद्याच्या सभेत कोण कोण काय बोलतील मला माहिती नाही, काही पण सांगून तुम्हाला भावनिक करू शकतात। असं काय या निवडणुकीत आहे की त्यांना आताच इतरांच्या घरोघरी जावं असं वाटायला लागलं। आता साहेबांनी परवा सांगितलं की